Hello everyone, welcome to BSc Agri Study Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 2nd for Introduction to Forestry. In this lecture we have to see definitions of basic terms related to forestry. तर मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ज्या बेसिक टर्म्स आहेत फॉरेस्ट्रीमधील त्यांचं डेफिनेशन आणि थोडक्यामध्ये एक्सप्लेनेशन. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc ॲग्री स्टडी इन गाईड या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन होऊ शकता आणि त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन होऊ शकता. या सर्वांचे लिंक व जॉईन होण्याचे जे मार्ग आहेत ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत जे फॉरेस्ट्री आहे, फंडामेंटल्स ऑफ फॉरेस्ट्री याच्याबद्दल माहिती थोडक्यामध्ये. आणि त्यामधील ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्सबद्दल माहिती पाहायची आहे आपल्याला. आणि ज्या वेगवेगळ्या ज्या टर्म्स आहेत फॉरेस्ट्रीमधील त्या महत्त्वाच्या असणार आहेत तुमच्या ह्या सब्जेक्टच्या दृष्टीनं. तर मित्रांनो, हे जे फंडामेंटल्स ऑफ फॉरेस्ट्री हा सब्जेक्ट तुमच्या कोर्समध्ये किंवा तुमच्या ज्या सेकंड सेमिस्टरमध्ये का दिलेला आहे, तर तुम्हाला माहिती व्हावी फॉरेस्ट्रीबद्दल. त्याचप्रमाणे जे विषय आहे त्यामधील 5% वेटेज हे एंट्रन्स एक्झाममध्ये असतं MSCच्या. हा देखील एक त्यामागील उद्देश आहे. आणि त्याचप्रमाणे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या, ज्या कृषी सेवा आहेत त्यामध्ये फॉरेस्ट्री विषयक जे प्रश्न आहेत त्यामधील सुद्धा तुम्हाला उत्तरं तुमच्या BSc ॲग्रीमध्येच मिळून जावीत. त्यासाठी तुम्हाला वेगळा स्टडी करावा लागू नये यासाठी देखील हा सब्जेक्ट तुमच्या कोर्समध्ये दिलेला आहे, या तुमच्या सेमिस्टरमध्ये दिलेला आहे. तर प्रथमच आपण पाहणार आहोत फॉरेस्टबद्दल. तर फॉरेस्टबद्दल आपल्याला पाहायचं आहे. आणि फॉरेस्ट्री ह्या शब्दाची सुरुवातच या फॉरेस्ट या शब्दापासून होते. त्यामध्ये पहा, फॉरेस्ट द वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड फोरिज मीन्स आउटसाइड. फोरिज म्हणजे काय आहे? आउटसाइड. याच्यापासूनच फॉरेस्ट हा शब्द तयार झालेला आहे. फॉरेस्ट इज डिफाइन्ड ॲज ॲन एरिया aside for the production of timber and other forest produce or maintained under woody vegetation for certain direct benefits which it provides. फॉरेस्ट म्हणजे काय आहे? असा आपल्या शहरी भाग किंवा मानव वसाहतीच्या पासून लांबचा भाग की जेणेकरून त्यामध्ये लाकूड किंवा जे बाकीचे जे वनांमध्ये मिळणारे जे घटक आहेत त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे जे आपलं वुडी व्हेजिटेशन आहे म्हणजेच एक प्रकारचे जे महत्त्वाचे जे लाकूड मिळतात त्या सर्वांसाठी जे आपण प्रोटेक्टेड केलं जातं किंवा असंच मोकळे सोडून दिलेलं असतं पहा फॉरेस्ट, त्याला फॉरेस्ट म्हणायचं. की ज्यामध्ये सर्व प्रकारची झाडं हे येत असतात. काय आता प्रोटेक्टेड असतात, त्याचप्रमाणे प्रिव्हेंटेड असतात, त्याचप्रमाणे नॉन प्रोटेक्टेड असतात, ओपन फॉरेस्ट असतात. असे सर्व वेगवेगळे प्रकारचे फॉरेस्टचे प्रकार आहेत. त्याचप्रमाणे जे फॉरेस्ट आहे ते फॉरेस्ट आपल्याला नियमानुसार 33% फॉरेस्ट प्रत्येक देशामध्ये असावं किंवा राज्यामध्ये असावं असा जो लॉ आहे त्यानुसार सुद्धा हे फॉरेस्ट आपल्याला मेंटेन केलं जातं. तर अशी आहे डेफिनेशन फॉरेस्टची. त्यानंतर आपण पाहायचं आहे नेक्स्ट आहे ती फॉरेस्ट्री. तर फॉरेस्ट्री म्हणजे काय? फॉरेस्ट्री हॅज बीन डिफाइन्ड ॲज द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ ऑल दॅट कॉन्स्टिट्यूट्स द क्रिएशन, conservation and scientific management of forest and utilization of their resources. तर फॉरेस्ट्री म्हणजे काय आहे? अशी की जी थिअरी आणि प्रॅक्टिस आहे की ज्यामध्ये जे क्रिएशन आहे, जे
या ठिकाणी जी निर्मिती केलेली आहे, त्याचप्रमाणे कन्झर्वेशन आणि सायंटिफिक मॅनेजमेंट आहे हे जे फॉरेस्ट आहेत त्यांचं, आणि यामधील जे रिसोर्सेस मिळतील त्यांचं युटिलायझेशन करणं, या सर्वांनाच फॉरेस्ट्री असं म्हणतात. त्यानंतर सिल्व्हिकल्चर. आता सिल्व्हिकल्चर म्हणजे या ठिकाणी रेशीम उद्योग नाही, हे लक्षात ठेवा. द टर्म सिल्व्हिकल्चर commonly refers only to certain aspect of theory and practice of raising forest crops. तर अशी जी टर्म की ज्यामध्ये जे फॉरेस्ट क्रॉप आहेत ते रेज करणं किंवा त्यांचं संगोपन करणं, याला म्हणायचं सिल्व्हिकल्चर. सिल्व्हिकल्चर pertains to the establishment, development and reproduction of forest crop. तर सिल्व्हिकल्चरमध्ये काय असतं, जे फॉरेस्ट क्रॉप आहेत त्यांचं एस्टॅब्लिशमेंट, त्यांचं डेव्हलपमेंट आणि त्यांचं रिप्रोडक्शन करणं, याला म्हणायचं सिल्व्हिकल्चर. ही देखील डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे पहा. त्यानंतर पहा पोलार्डिंग. पोलार्डिंग या ठिकाणी तुम्ही पोलार्डिंग लक्षात ठेवायचं आहे. दिस इज अ प्रोसेस इन विच द ब्रांच ऑफ प्लांट is cut off in order to produce a flush of new shoots. Okay, pollarding is carried out at height which is above the reach of browsing animals. It has been widely adopted on salix trees in Kashmir Valley. तर pollarding म्हणजे काय आहे पहा, एखाद्या झाडाचं कट आउट करायचं कोणत्या हाईटपर्यंत, की ज्या हाईटपर्यंत एखादं ॲनिमल ते त्याचं चरू शकणार नाही आणि त्याच्या हाईटपर्यंत ते पोचणार नाही, असं ॲनिमल की ते श्रब किंवा जे ट्री आहे ते खाऊ शकणार नाही. या ठिकाणी पहा हे जे झाड आहे याचं पोलार्डिंग केलेलं आहे. पोलार्ड ह्या शब्दावरून तुम्ही पोलार्डिंग करायचं आहे पहा, की जे उंच एक क्रिकेटमध्ये खेळाडू आहे पहा पोलार्ड, की जो उंच आहे त्याच्या खांद्यापर्यंत सुद्धा कोणकोणते खेळाडू पोहोचू शकत नाहीत उंचीनं. त्याचप्रमाणे एखाद्या झाडाचे जे श्रब्स आहेत किंवा जे शूट्स आहेत याच्यापर्यंत एखादं ॲनिमल पोहोचू नये एवढ्यासाठी त्याचं कटआउट करायचं. तर याची चांगल्या प्रकारचं तुमच्या लक्षात राहील पहा. आणि याचं एक एक्झाम्पल म्हणजे सॅलिक्स ट्रीज या ठिकाणी आहे पहा, इन काश्मीर व्हॅली. त्यानंतर जे टर्म आहे ते आहे लुपिंग. इट इज पर्टन्स टू द कटिंग ऑफ ब्रांचेस ऑर इवन यंग स्टेम्स. दिस लीड्स टू डेव्हलपमेंट ऑफ न्यू शूट्स. इट इज कॅरिड आउट ऑन डायोस्पर्स अँड दॅट मीन्स टेंबोर्नी फॉर बेडी इंडस्ट्री. तर या ठिकाणी पहा लुपिंग म्हणजे काय आहे. लुपिंग म्हणजे ब्रांचेस किंवा जे खोड आहे ते कट करायचं, कशासाठी, की जे नंतर चांगल्या प्रकारे उगवून येण्यासाठी. या ठिकाणी पहा 0% लुपिंग म्हणजे या ठिकाणी हे जे प्लांट आहे त्याचं लुपिंग 25% केल्यानंतर असं असेल. आणि इवन दो हे या ठिकाणी स्टेम हे कट डाऊन केलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणी 100%चं झालेलं आहे पहा. आणि याचं चांगलं एक्झाम्पल आहे डिओस्फेरस मीन्स टेंभुर्णी. आणि जे टेंभुर्णी वापरतात बीडी इंडस्ट्रीसाठी, बीडी तयार करण्यासाठी, तुमच्या भागामध्ये असेल पहा नगर तिकडच्या साईडला, याला म्हणायचं लुपिंग. त्यानंतर पहा प्रूनिंग. प्रूनिंग म्हणजे काय आहे, मीन्स द कटिंग ऑफ ब्रांचेस फ्रॉम द बोल इन ऑर्डर टू मेंटेन द क्वालिटी ऑफ टिंबर. प्रूनिंग म्हणजे तुम्हाला झालेलंच आहे पहा, जे एखादं विशिष्ट आपलं एम असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह असेल तर त्याच्या ब्रांचेस कट करायच्या. या ठिकाणी पहा बिफोर आहे, प्रून केल्यानंतर हे कटआउट विरळ झालेले दिसतात पहा. या ठिकाणी त्याला म्हणायचं प्रूनिंग, की आपल्याला एखाद्या टिंबरची किंवा एखाद्या प्लांट प्रोड्यूसची क्वालिटी वाढवण्यासाठी जे केलं जातं त्याला म्हणायचं प्रूनिंग, विरळणी. हॅलो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं टाउंग्या सिस्टीम.
टाउंगे सिस्टीम म्हणजे काय आहे? इट वॉज फर्स्ट इव्हॉल्वड इन बर्मा इन 1850 ॲज अ मोड ऑफ रिप्लांटिंग वास्ट टीक एरियाज. तर याची सुरुवात कुठं झाली? बर्मामध्ये. इंडो बर्मा माहिती आहे तुम्हाला. पहा, म्यानमारच्या तिकडे, त्यामध्ये म्यानमार, इंडोनेशिया या भागाला बर्मा म्हणतात, आधी म्हणत होते. तर तिथे हे सुरुवात झाली टीक ट्रीसाठीचं आणि रिप्लांटिंगसाठी. टोंगे इज बर्माज वर्ड. टोंग हिल या मीन्स कल्टिवेशन. टोंग मीन्स हिल, या मीन्स कल्टिवेशन. This is modified from of shifting cultivation of which the labor has permission to raise crop on the land, but with this they are responsible for planting of forest species, also for protection and well-being of the plantation. After about 5 years or so they are required to move to another patch of land. तर थोडक्यामध्ये काय आहे? शिफ्टेड कल्टिवेशन आहे. म्हणजेच काय, एखादं जे आदिवासी किंवा जे फार्मर्स असतील फॉरेस्ट एरियाच्या जवळचे, त्यांना काय करायचं, या ठिकाणी जे फॉरेस्टमध्ये जे अनयुज्ड लँड आहे किंवा जी मोकळी जमीन आहे, त्यामध्ये त्या फार्मर्सला किंवा त्या व्यक्तींना पेरण्यासाठी ती अवेलेबल करून द्यायची. त्यांना अशी परवानगी द्यायची की हे तुम्ही या ठिकाणी मोकळं आहे, या ठिकाणी तुम्ही प्लांट्स लावू शकता आणि त्यावरून तुमचं उत्पन्न घेऊ शकता. परंतु तुम्ही हे लँड यूज करताना या ठिकाणी जे प्लांट्स आहेत त्यांचं तुम्ही प्रोटेक्शन केलं पाहिजे, कन्झर्वेशन केलं पाहिजे, किंवा या प्लांट्सला काय झालं तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असणार आहे. अशा प्रकारे जी सिस्टीम आहे त्याला म्हणायचं टाउंगे सिस्टीम. ओके. त्यानंतर आहे ते कॉपीस. कॉपीस म्हणजे काय आहे पहा. व्हेन सर्टन प्लांट्स ऑर सीडलिंग्स आर कट फ्रॉम नियर ग्राउंड लेवल दे प्रोड्यूस अ फ्लश ऑफ फ्रेश शूट्स. दिस इज नोन ॲज क्रॉपिंग. तर क्रॉपिंग म्हणजे काय आहे? अशा एखाद्या प्लांटचं किंवा जे सीडलिंग असेल त्याचं कटिंग करायचं ग्राउंड लेवलपासून. या ठिकाणी आहे पहा, एक सर्टन प्रकारचं जे प्लांट असेल त्याच्या खोडापासून किंवा ग्राउंड लेवलपासून कट डाऊन करायचं. कशासाठी? की जे फ्रेश शूट आहेत, जे फ्रेश झाड आहेत ते उगवून येण्यासाठी. या ठिकाणी पहा, त्यासाठी जे प्रोसेस घेतली जाते, जे प्रॅक्टिस केलं जातं त्याला म्हणायचं कॉपिंग किंवा कॉपीस. की जेणेकरून एखाद्या प्लांटला फ्रेश नवीन फ्लेश हे शूट्स तयार होतील. त्यानंतर जो कन्सेप्ट आहे तो आहे सीड ऑर्चर्ड. सीड ऑर्चर्ड म्हणजे काय आहे? प्लांटेशन्स विच मे रेज्ड एक्सक्लुझिव्हली विथ द एम ऑफ प्रोड्युसिंग सीड. तर सीड ऑर्चर्ड म्हणजे काय आहे? थोडक्यामध्ये तुम्ही नर्सरी म्हणू शकता, की प्लांटेशनसाठी सीडलिंग्स तयार करणं. त्यानंतर प्रिकिंग आउट. प्रिकिंग आउट म्हणजे काय आहे पहा. When the seedlings have to be kept in nursery for more than a year, it must be transferred to the beds other than seedling beds. तर या ठिकाणी पहा, जे सीड्स आहेत किंवा ज्या सीडलिंग्स आहेत त्या नर्सरीमध्ये ठेवणं वर्षासाठी किंवा जास्त काळासाठी सुद्धा ठेवल्या जाऊ शकतात, की ज्या बेड्सवरती ट्रान्सफर करायला हव्यात पण त्या नर्सरीमध्ये ठेवल्या जातात. त्यांना म्हणायचं प्रिकिंग आउट. दिस इज नोन ॲज प्रिकिंग आउट ऑर टू ट्रान्सप्लांट स्मॉल सीडलिंग्स इंडिव्हिज्युअली इन टू नर्सरी बेड ऑर बॉक्सेस. त्या तसेच ठेवणे याला म्हणायचं प्रिकिंग आउट, की ज्यामध्ये वेचून बाजूला ठेवणे सुद्धा म्हणू शकता पहा. त्यानंतर जो पॉईंट आहे वाइंड ब्रेक्स ऑर विंड ब्रेक्स. तर विंड ब्रेक्स म्हणजे काय आहे? is a protective plantation in certain area against short winds. It is usually compared of few rows of trees or shrubs spaces at 0.5 to 2.5 meter apart. तर वाइंड ब्रेक्स म्हणजे काय आहे? की असं जो सर्टन एरिया असतो आपलं, हे जे प्लांटेशन आहे पहा, हे जे आपलं क्रॉप आहे त्याच्या
ज्या बाजूने सहसा वाइंड हा फ्लो होतो त्या बाजूला श्रबचं किंवा ट्रीजचं एक रो प्लांटेशन करायची, की जेणेकरून या साईडून जर वाइंड मोठा वारा आला तर या श्रब किंवा ट्रीला हा बाउन्स होऊन तो ब्रेक होईल आणि आपले जे क्रॉप आहे किंवा जे प्लांटेशन आहे, जे ऑर्चर्ड आहे, त्यांना त्याचा धोका होणार नाही. तर त्यानंतर आहे शेल्टर बेड्स. शेल्टर बेड्स म्हणजे काय पहा, इज अ वाइड झोन ऑफ ट्रीज or shrubs and grasses planted in rows usually at right angle to direction of prevailing winds. तर हे काय आहेत की अशा प्रकारचे जे ट्रीज किंवा श्रब्स आणि किंवा प्लांट्स आहेत ते राईट अँगलमध्ये हे करायचे, सोईंग करायचे किंवा प्लांटिंग करायचे. तर त्याचा आपल्याला काय फायदा होईल पहा, टू डिफ्लेक्ट द एअर करंट, जो एअर करंट आहे तो डिफ्लेक्ट होईल यांच्यामुळे. टू रिड्यूस द व्हेलॉसिटी ऑफ प्रिवेलिंग वाइंड्स, टू प्रोव्हाइड जनरल प्रोटेक्शन अँड टू प्रोटेक्ट द लीवर्ड एरिया फ्रॉम डेसिकेटिंग इफेक्ट ऑफ हॉट वाइंड्स. तर याच्यामुळे काय होणार आहे, जो करंट आहे तो एअर करंट आहे तो डिफ्लेक्ट होईल, तो मिनिमाइज होईल. त्यानंतर जे प्रिवेलिंग वाइंड्स आहेत त्यांची जी व्हेलॉसिटी आहे, गती आहे, ती कमी होईल. त्यानंतर जनरली प्रोटेक्शन पण लाभेलच आपल्या क्रॉपला. आणि त्याचप्रमाणे जे डेसिकेटिंग इफेक्ट आहे हॉट वाइंडचं तो कमी होणार आहे, बिकॉज हॉट वाइंडमुळे आपले जे प्लांट्सचे पानं आहेत ते गळून पडणार आहेत. त्यानंतर जो कन्सेप्ट आहे तो आहे टेंडिंग. टेंडिंग म्हणजे काय हे पहा. टेंडिंग इज द ब्रॉड टर्म्स गिवन टू ऑपरेशन which are carried out for the well-being of forest crops at any stage of its life, involving operation both on the crop itself and on its competing vegetation. Example: weeding, cleaning, thinning, improvement, filling. तर टेंडिंग म्हणजे काय आहे पहा, असं ऑपरेशन की जे फॉरेस्ट क्रॉपमध्ये घेतलं जातं कोणत्याही स्टेजला, आणि ते कोणत्याही इतर ऑपरेशनसोबतही घेतलं जाऊ शकतं, की ज्यांपैकी विडिंग, क्लिनिंग किंवा थिनिंग आहेत. या कोणत्याही ऑपरेशनसोबत हे ऑपरेशन घेतलं जाऊ शकतं. आणि ह्याचा मेन उद्देश काय आहे, व्हेजिटेशनमध्ये ग्रो होणं किंवा एखाद्या आपल्याला त्याची क्वालिटीचं इम्प्रूव्ह होणं. However, tending does not include operation concerning regeneration such as regeneration, filling, soil working, control, burning. तर यामध्ये काय असतं, जे रिजनरेशन किंवा एखादं काळजी करण्यासारखं गोष्ट किंवा जे सॉइलचं जे वर्किंग आहे किंवा बर्निंग आहे, यांपैकी कोणतंही ऑपरेशन यामध्ये इन्क्लूड नसतं. आणि या सर्व प्रोसेसला म्हणायचं टेंडिंग. तर त्यानंतर पाहायचं आहे फेलिंग. फेलिंग म्हणजे काय पहा, कंप्राइज ऑफ रिमूव्हल ट्रीज आयदर सिंगली ऑर इन स्मॉल ग्रुप्स स्कॅटर्ड ऑल ओव्हर द फॉरेस्ट. जे कट डाऊन केलेले ट्रीज आहेत ते सिंगल किंवा स्मॉल ग्रुपमध्ये फॉरेस्टमध्ये पडून राहणे, किंवा अशा प्रकारे या फोटोमध्ये दिसतात पहा, हे जे ट्रीज आहेत ते या ठिकाणी पडून राहिलेले आहेत, त्याला म्हणायचं फेलिंग. आणि त्याची अजून एक कन्सेप्ट आहे पहा, अफॉरेस्टेशन. अफॉरेस्टेशनमध्ये म्हणजे काय आहे, एस्टॅब्लिशिंग अ फॉरेस्ट बाय आर्टिफिशियल मीन्स ऑन ॲन एरिया ऑन विच not forest vegetation has existed for long time in past. तर काय आहे, आर्टिफिशियली आपण कृत्रिमरित्या माणसाने अशा ठिकाणी फॉरेस्टमधील जे प्लांट्स आहेत ते प्लांट करायचे की ज्या ठिकाणी आधीपासून खूप दिवसांपासून त्या ठिकाणी फॉरेस्ट कवरच नाही आहे. फॉरेस्ट कवर म्हणजे फॉरेस्टमधील प्लांट त्या ठिकाणी नाही आहेत. अशा ठिकाणी फॉरेस्ट क्रॉपचं किंवा फॉरेस्ट प्लांट्सचं प्लांटेशन करायचं. या ठिकाणी पहा,
तुम्ही देखील असं केलं असेल कधीतरी, आणि याला म्हणायचं अफॉरेस्टेशन. त्यानंतर पहा रिफॉरेस्टेशन म्हणजे काय आहे. रिफॉरेस्टेशन म्हणजे काय आहे, रिएस्टॅब्लिशिंग अ फॉरेस्ट बाय आर्टिफिशियल मीन्स ऑन अन एरिया विच प्रिव्हियसली बोर फॉरेस्ट व्हेजिटेशन and which may have been felled or otherwise cleared in recent past. आता अफॉरेस्टेशन आणि रिफॉरेस्टेशन मधला फरक तुम्हाला माहिती पाहिजे. पहा, अफॉरेस्टेशन म्हणजे काय आहे. अफॉरेस्टेशन केव्हा करतात की एखाद्या ठिकाणी फॉरेस्ट कव्हरच नसेल, बरोबर, त्या ठिकाणी अफॉरेस्टेशन करतात. आणि रिफॉरेस्टेशन म्हणजे काय, एखादा फॉरेस्ट आहे किंवा एखाद्या वनाचा भाग आहे, ज्या ठिकाणी जे प्लांट्स असतील किंवा वनाचा काही पार्ट पूर्वी काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी तिथून ते प्लांट्स नष्ट झालेले आहेत कोणत्याही कारणामुळे, त्या ठिकाणी फॉरेस्टचं प्लांटिंग करणं म्हणजेच रिफॉरेस्टेशन. म्हणजेच अफॉरेस्टेशन हे आउटसाइड फॉरेस्ट असतं आणि रिफॉरेस्टेशन म्हणजे इनसाइड द फॉरेस्ट प्लांटिंग. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे ती एज ग्रुप. द एज ऑफ रेग्युलर क्रॉप रिस्पॉन्डिंग टू इट्स क्रॉप डायमेटर्स. तर पहा, फॉरेस्टमधील जे प्लांट्स आहेत त्यांचं एज कसं मोजतात याचं या ठिकाणी आहे. पहा, त्यांचं जे स्टेम आहे त्याच्या आकारावरून आणि त्यांचा स्टडी करून हे एज हे फाइंड केले जातात. आणि या ठिकाणी जे एखादं क्रॉपचं किंवा एखाद्या प्लांटचं ट्रीचं खोड जेव्हा ते कट केलं जातं त्यामध्ये किती रिंग्स आहेत त्याच्यावरून सुद्धा हे त्या क्रॉपचं किंवा त्या प्लांटचं एज किती आहे हे ठरवलं जातं. त्यानंतर एज क्लासिफिकेशन. एज क्लासिफिकेशन कसं करतात पहा, द डिव्हिजन ऑफ क्रॉप अकॉर्डिंग टू डिफरन्स इन एज ऑर द अलॉटमेंट ऑफ वूड्स टू एज क्लासेस. त्यानंतर एज फाइंड केल्यानंतर वेगवेगळ्या एजचे क्रॉप्स किंवा वेगवेगळ्या एजचे जे प्लांट्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं किंवा जे त्यांचं एखाद्या प्लांटमध्ये किती वूड हे डेव्हलप होतं यावरून सुद्धा एज क्लास हे फाइंड केले जातात किंवा डिवाइड केले जातात. त्यानंतर एक महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट पहा, अल्पाईन. हा इंटरेस्टिंग आहे ना, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पहा, झोन ऑफ व्हेजिटेशन व्हेअर विंटर इज सर्वर स्लो फॉल हेवी, द मीन annual temperature is 450 Fahrenheit and the mean January temperature below 300 Fahrenheit. In India, Himalayan at the altitude above 10,000 feet. या ठिकाणी पहा स्नो आहे, SNOW स्नो. जर असं व्हेजिटेशनचा झोन की ज्यामध्ये हिवाळ्यामध्ये जो बर्फ आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आणि तेथील ॲन्युअल टेम्परेचर 450 फॅरनहाईट आहे आणि त्याचप्रमाणे जानेवारीमध्ये 300 फॅरनहाईटपेक्षा कमी असतं. की तुम्ही हा प्रसंग आहे तो हिमालयामध्ये पाहू शकता. पहा, जे अल्पाईन आहेत या ठिकाणचे जे वातावरण आहे त्याला अल्पाईन म्हणतात. ही अल्पाईनची वनंसुद्धा असतात. अल्पाईनची वनं तुम्ही ऐकलं असेल. पहा की त्यामध्ये बर्फ हा पडत असतो आणि त्यामधील जे टेम्परेचर आहे ते खूप कमी असतं, मायनसमध्ये असलं. त्यामुळे हे जे आहेत ते अल्पाईन, याला म्हणायचं अल्पाईन. त्यानंतर आपल्याला जो टर्म पाहायचा आहे तो आहे बेसल एरिया. बेसल एरिया म्हणजे काय आहे, द एरिया ऑफ क्रॉप सेक्शन ऑफ स्टेम ॲट ब्रीस्ट हाईट वेन द अप्लाय टू द क्रॉप the sum of basal areas of all stems or the total basal area per unit area. तर बेसल एरिया म्हणजे काय आहे, एखाद्या प्लांटच्या स्टेम पासून जो बेसल एरिया आहे त्याचा जो डायमीटर किंवा हाईट आहे, याचं जे बेसल एरिया आहे याचा जो डायमीटर आहे त्याचं फॉर्मेशन करण्यासाठी या ठिकाणी पहा जो फॉर्म्युला आहे. आणि एखादं क्रॉप असेल तर क्रॉपमधील सर्व जे
स्टेम्स आहेत किंवा जे प्लांट्स असतील त्यांचे जे सर्व स्टेम्स आहेत त्यांचा जो बेसल एरिया आहे त्यांचा सम आणि जे एरिया ऑफ स्टेम आहे त्यांचा सम यांचं सर्वांचं मिळून बेसल एरिया तयार होतो. त्यानंतर जो कन्सेप्ट आहे तो बोल और बोल. द मेन स्टेम ऑफ ट्री या ठिकाणी आहे पहा, हे जे स्टेम आहे त्याचा मध्यभाग म्हणजे बोल और बोले. तुम्हाला काहीही म्हणायचं शकता तुम्ही यांमधील. त्यानंतर जो कन्सेप्ट आहे तो ब्रिस्ट हाईट काय आहे पहा, ऑलमोस्ट युनिव्हर्सली अडॉप्टेड ॲज द स्टँडर्ड हाईट ऑफ फॉर मेजरिंग द गिर्थ, डायमीटर अँड बेसल एरियाज ऑफ स्टँडिंग ट्रीज. इन इंडिया 4.6 1 meter 1.37 meter. In UK and most Commonwealth countries 4 feet 3 inch means 1 meter 1.30 meter. तर ब्रिस्ट हाईट म्हणजे काय आहे की एखाद्या ट्रीचं स्टँडर्ड हाईट ही मोजायची की ज्यापासून गिर्थ किती आहे, त्या झाडाचा घेरा किती आहे, त्या डायमीटर किती आहे आणि त्याचा बेसल एरिया किती आहे, हे सगळं फाइंड करायचं म्हणजेच ब्रिस्ट हाईट फाइंड करायची. आणि भारतामध्ये सहसा ही आपली वृक्ष आहेत ती मोठे असतात त्यामुळे त्यांचा ब्रिस्ट हाईट ही मोठी असते, जास्त असते 4 feet 6 inch. आणि जे UK आणि कॉमनवेल्थ कंट्रीज आहेत त्यांचे असते 4 feet 3 inch. त्यानंतर जो कन्सेप्ट आहे तो असणार आहे कॉप किंवा कपे. तर यामध्ये पहा, अ फिलिंग एरिया युजली वन ऑफ ॲन annual series unless otherwise stated, preferable numbered with the Roman numbers as 1 2 3. तर काय आहे पहा, जे आपण रेग्युलर जे वापरतो 1 2 3 और ABC यांचं यूज न करता रोमन नंबर्स यूज करणं याला म्हणायचं क्यूपे और क्यूप. त्यानंतर जो कन्सेप्ट आहे तो आहे क्राउन. क्राउन म्हणजे काय पहा, द अप्पर ब्रांची पार्ट ऑफ द ट्री अबाव द बोले और बोल. या ठिकाणी पहा, या ठिकाणी बोल असणार आहे. तो जो वरचा जो व्हेजिटेटिव्ह सरफेस असणार आहे क्राउन त्याला म्हणायचं झाडाचा पसारा आणि त्यालाच म्हणायचं क्राउन. जो बोलच्या वरचा जो एखाद्या ट्रीचा असेल घेरा त्याला म्हणायचं बोले. त्यानंतर आहे डेंड्रोलॉजी. डेंड्रोलॉजी म्हणजे पहा, द आयडेंटिफिकेशन अँड सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ ट्रीज. आता जे एखादं जे ट्रीज आहेत त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आणि आयडेंटिफिकेशन करायचं सिस्टमॅटिक, की जेणेकरून ह्या स्पेसीचं झाड याचं क्लासिफिकेशन, या स्पेसीचं हे क्लासिफिकेशन. या ठिकाणी आहेत पहा एल्ड, या ठिकाणी चेरी वगैरे, हे जे क्लासिफिकेशन त्यांच्या मार्जिननुसार, व्हेनेशननुसार, शेप अँड अरेंजमेंटनुसार प्लांट्सच्या किंवा त्यांच्या लिपच्या अशा प्रकारे आयडेंटिफिकेशन सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन करणं यालाच म्हणायचं डेंड्रोलॉजी. त्यानंतर रिझर्व्ड फॉरेस्ट. आता रिझर्व्ड फॉरेस्ट म्हणजे काय पहा, ॲन एरिया सो कन्स्टिट्यूटेड अंडर द इंडियन फॉरेस्ट ॲक्ट ऑर द अदर फॉरेस्ट लॉज. असा जो एरिया की जो इंडियन फॉरेस्ट ॲक्टच्या जे रूल्स आहेत त्याच्या अंडर येतो त्याला म्हणायचं रिझर्व्ड फॉरेस्ट. तर रिझर्व्ड फॉरेस्टमध्ये काय केलं जातं पहा, जे फॉरेस्ट आहेत ते कमर्शियली व्हॅल्युएबल टिंबर लाईक देवदार अँड साल यांच्यासाठी हे यूज केले जातात. त्याचप्रमाणे नो पास्टोरलिस्टिक वॉज अलाउड इन ॲक्सेस रिझर्व्ड फॉरेस्ट. जे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना या फॉरेस्टमध्ये अलाउड केलं जात नाही. तर ही आहेत रिझर्व्ड फॉरेस्ट, संरक्षित किंवा रिझर्व करून ठेवलेली वनं. त्यानंतर प्रोटेक्टेड फॉरेस्ट पहा, प्रोटेक्टेड म्हणजे संरक्षित वनं. अ लीगल टर्म्स फॉर अन एरिया सब्जेक्टेड टू लिमिटेड डिग्रीज ऑफ प्रोटेक्शन अंडर द प्रोव्हिजन ऑफ चॅप्टर 4 ऑफ द इंडियन फॉरेस्ट ॲक्ट. तर यामध्ये पहा जे लिमिटेड डिग्री प्रोटेक्शन असतं म्हणजे एखाद्या लिमिटपर्यंत याचं
प्रोटेक्शन असतं. जे जे लोक फिरणारे असतील किंवा जे टुरिस्ट असतील त्यांनासुद्धा यामध्ये अलाव केलं जातं, किंवा जे बाहेरचे जे पाळीव जे जनावर आहेत त्यांनासुद्धा अलाव केलं जातं. प्रोटेक्टेड फॉरेस्ट वेअर द फॉरेस्ट विच प्रोड्यूस्ड नॉन कमर्शियल वूड, जे कमर्शियल वूड नाहीत, जे साधे जे लाकडं असतात ते यामध्ये प्रोड्यूस केले जातात. इन प्रोटेक्टेड फॉरेस्ट सम कस्टमरी ग्रेझिंग राईट ऑफ पॉस्चर इज वेअर ग्रांटेड बट देअर मुवमेंट वेअर द सेव्हरली रेस्ट्रिक्टेड. तर यामध्ये काय केलं जातं की जे चरण्यासाठी जनावरांना हे अलाव केलं जातात, पण त्या ठिकाणाहून दुसरीकडे जो चारा आहे तो घेऊन जाण्यासाठी बंदी आहे. त्यानंतर अनक्लासेस किंवा अनक्लास्ड फॉरेस्ट. तर यामध्ये जे फॉरेस्ट आहेत ते सरकारचे त्यांच्यावरती अधिकार असतात, पण ते एखाद्या विलेज किंवा एखाद्या जे प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहेत किंवा त्यांच्या रिझर्व फॉरेस्ट आहेत त्यांच्यामध्येच आढळून येतात. ओके. त्यामध्ये पहा, फॉरेस्ट लँड ओन्ड बाय गव्हर्नमेंट बट नॉट कॉन्स्टिट्यूटेड इन रिझर्व्ड विलेज ऑर प्रोटेक्टेड फॉरेस्ट. म्हणजेच की असे जे फॉरेस्ट की जे सरकारचं ओन्ड असतात, पण एखाद्या रिझर्व फॉरेस्ट किंवा प्रोटेक्टेड फॉरेस्ट किंवा विलेजमध्ये ते आढळून येत नाहीत, ते त्याच्या बाहेर असतात. त्याला म्हणायचं अनक्लास्ड, की जे कोणत्याच फॉरेस्टच्या क्लासमध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत, की जे एखाद्या ठिकाणी तुम्ही की अशा फॉरेस्टमध्ये व्हॅल्युएबल वुडी मटेरियल नसेल, किंवा जे कमर्शियल जे वूड असतात त्यांचे जे ट्रीज आहेत ते एखाद्या फॉरेस्टमध्ये नसतील, किंवा त्या एखाद्या फॉरेस्टमध्ये आपल्याला जे इम्पॉर्टंट आहेत ते ॲनिमल्स त्यामध्ये नसतील, तर ते येतील अनक्लास्ड फॉरेस्टमध्ये. तर त्यानंतर लॉग. फॉरेस्टमध्ये लॉग म्हणजे काय पहा, द स्टेम ऑफ अ ट्री ऑर लेंथ ऑफ स्टेम ऑर ब्रांच आफ्टर फेलिंग अँड ट्रिमिंग. आता एखादं जे ट्री असेल फॉरेस्टमधील, त्याचं कट डाऊन केल्यानंतर जो महत्त्वाचा स्टेम राहतो, जो यूजफुल असतो वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियलसाठी, तर त्या स्टेमची लेंथ मोजणं किंवा त्याची जे स्टेम असेल त्याला म्हणायचं लॉग. लेट्स सी लॉगिंग. लॉगिंग म्हणजे काय पहा, ऑपरेशन कंप्राइजिंग फेलिंग ऑफ ट्रीज म्हणजेच लॉग, लिंबिंग, बकिंग अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ रिझल्टिंग प्रोडक्ट आउट ऑफ द फॉरेस्ट टिम्बर हार्वेस्टिंग. तर जे ऑपरेशन्स आहेत लॉगचं किंवा सर्व जे टिम्बर सेपरेशन करायचं ट्रिमिंग नंतरचं, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणं, या सर्वालाच म्हणायचं लॉगिंग. त्यानंतर पाहायचं आपल्याला पोल. पोल म्हणजे काय, तर पोल म्हणजे काय आहे, अ यंग ट्री फ्रॉम द टाइम when the lower branches begin to fall off to the time when rate of height growth begins to slow down and crown expansion become marked. तर पोल कधी असतं बघा, ट्री म्हणजे कधी म्हणायचं पोल म्हणजे काय, की जे यंग ट्री आहे त्याचं जो हाईट आहे, हाईट हे स्लो डाऊन होत आहे आणि त्याचे जे ब्रांचेस आहेत किंवा त्याचे जे श्रब्स आहेत किंवा क्राऊन आहे ते एक्सपान्शन होत आहे, याला म्हणायचं पोल. म्हणजेच एखादं प्लांट पूर्णपणे असं उभं वाढत गेलं त्याला पोल नाही म्हणायचं, की एखाद्या प्लांटची हाईट ही कमी होत आहे, त्याचे जे क्राऊन आहे, जो घेरा आहे तो वाढत आहे, याला म्हणायचं पोल. त्यानंतर पहा जो नेक्स्ट टर्म आहे राफ्ट. हे तुम्हाला माहीतच आहे, पहा याच्याकडे पाहूनच तुम्ही ओळखलंय राफ्ट म्हणजे काय आहे. An assemblage of logs, timbers or bamboos tied together or enclosed within a boom for transport by floating. जे लाकूड असतील
जे बांबू असतील किंवा वुडी मटेरियल असेल ते एकमेकांना अटॅच करून ते एकमेकांना बांधून एखाद्या वॉटरच्या सरफेसवरती फ्लोट करणं हे कशासाठी केलं जातं? बिकॉज एखादं कोणतेही मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तर याला म्हणायचं राफ्ट. तर त्यानंतर जो टर्म आहे तो आहे स्क्रब. स्क्रब म्हणजे काय आहे पहा, इन्फेरियर ग्रोथ कन्सिस्टिंग चिफली ऑफ स्मॉल ऑर स्टंटेड ट्रीज अँड श्रब्स. तर जे श्रब्स आहेत, स्मॉल जे ट्रीज आहेत, त्यांची इन्फेरियर ग्रोथ होणं, म्हणजेच मोठ्या प्रमाणात हे जे स्मॉल श्रब्स आहेत, की जे श्रब्स असतात त्यांची हाईट ही कमी असते, त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ होणं, ते फॉरेस्ट भर पसरणं, याला म्हणायचं स्क्रब. त्यानंतर स्टँड. स्टँड म्हणजे काय पहा, an aggregation of trees or other growth possessing sufficient uniformity in composition, constitution, age, arrangement or condition to be distinguished from adjacent crops and forming a silvicultural unit. तर स्टँड म्हणजे काय पहा, अशा एका विशिष्ट कंपोजिशन किंवा टाईपचे जे प्लांट्स असतील, त्या प्लांटचा एखादा ग्रुप की जेणेकरून आपल्याला नक्कीच ओळखता येईल की हे फॉरेस्ट आहे, याला म्हणायचं स्टँड. की ज्यामध्ये एखाद्या फिक्स प्रकारचे जे प्लांट्स आहेत त्यांचं जे टाईप आहे किंवा अरेंजमेंट आहे ती फिक्समध्ये फॉरेस्ट कवर असल्यासारखं दिसणे, याला म्हणायचं स्टँड. त्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे सक्सेशन, यामध्ये पहा, द ग्रॅज्युअल रिप्लेसमेंट ऑफ वन कम्युनिटी बाय अनदर इन डेव्हलपमेंट ऑफ व्हेजिटेशन टुवर्ड क्लायमॅक्स. तर या ठिकाणी पहा, जेव्हा प्लांटेशन केल्यानंतर ॲज प्लांट स्टेज या ठिकाणी पहा, फर्स्ट 5 इयर्स एवढेच प्लांट असतील, यांचं हाईट किंवा त्यांची डेव्हलपमेंट. श्रब स्टेजला 6 ते 25 इयर, यंग फॉरेस्ट 26 ते 50 इयर, मॅच्युअर फॉरेस्ट 51 ते 150 इयर्स, क्लायमॅक्स फॉरेस्ट 150 ते 300 इयर्स. म्हणजेच काय आहे पहा, ही जी स्टेज आहे या स्टेजचं रिप्लेसमेंट या स्टेजमध्ये होणार. हे 5 वर्ष झाल्यानंतर या स्टेजचं रिप्लेसमेंट यंग फॉरेस्टमध्ये होणार, यंग फॉरेस्टचं रिप्लेसमेंट मॅच्युअर फॉरेस्टमध्ये होणार आणि मॅच्युअर फॉरेस्टचं रूपांतर क्लायमॅक्स फॉरेस्टमध्ये होणार. याच ग्रॅज्युअल रिप्लेसमेंटला सक्सेशन असं म्हणतात. या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारचा फोटो या ठिकाणी आहे पहा, तुम्हाला नक्कीच समजून येईल. तर मित्रांनो, हे होते ज्या व्हेरियस कन्सेप्ट आहेत त्यांच्या डेफिनेशन विथ इट्स नॉलेज. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण BSc ॲग्री तसेच जे पॅरलल जे कोर्सेस आहेत त्यांच्याबद्दल आपण व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड करत असतो. त्याचप्रमाणे MSc ॲग्री किंवा ज्या बाकीच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती देत असतो. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या BSc ॲग्री स्टडी गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपले जे वर्गमित्र असतील, तुमच्या कॉलेजमधील जे ग्रुप्स असतील, तुमच्या नातेवाईकांमधील कोणी जर या BSc ॲग्रीला स्टडी करत असाल किंवा शिकत असाल तर त्यांच्यापर्यंत आपल्या या चॅनलची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की यामधील जी इन्फॉर्मेशन आहे ती कशी वाटली. त्याचप्रमाणे पुढील जे लेक्चर आहे ते तुम्हाला कोणत्या सब्जेक्टचं हवं आहे हे देखील तुम्ही सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, अशी होती ही माहिती की ज्या माहितीचा नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होईल अशी मी आशा करतो. चला तर मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. धन्यवाद.